वरा. खरा आनंद बापाच्या भेटीत असतो बोधले बाबा. माय प्रेम करतेच, त्याबद्दल वाद नाही, पण काकणभर जास्त प्रेम बाप करतो. माझ्या बोलण्याचा इथल्या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. विनंती आहे, आपले डोळेच बंद करा. आणि डोळे बंद करून प्रत्येक माऊलीला आव्हान आहे, तिनं आपला आपला बाप आठवा. मग कळल बापाचं प्रेम. एका वाक्यात सांगतो डॉक्टर साहेब, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम, एवढं प्रेम. तो प्रसंग पहा, मुलीला वाटे लावण्याचा. एरवी जर पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग आहे उंदरीकर, जेव्हा 25 वर्षाची ताई बासिंग बांधलेली पहिली बापाजवळ येऊन माय तोंडावून लेकराच्या हात फिरवते, तशी 25 वर्षाची मुलगी पप्पाच्या तोंडावून. आणि एवढंच म्हणते, बाबा खूप धावला जन्मभर आमच्यासाठी, खूप धावला. तुम्ही फाटके कपडे घातले, पण आम्हाला शाळेचे ड्रेस शिवून दिले आणि पुन्हा नवीन कपडे दिले. तुम्ही उपवासी दिवसभर राहिला, पण जेवण घालून दुपारचा डबा शाळेत बांधून दिला. माझी प्रार्थना आहे बाबा, तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्या जब घर छोड़ती है अपने पिता की भलाई चाहती है. जेव्हा मुलगी वाटे लागते ना, तेव्हा बाप भिंतीवर थाड थाड डोकं बदलून घेतो. मुलगी गरिबाची असो की श्रीमंताची, सर्व सहन करेल, पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून कोणी बोलू द्या भरत, मग पहा उभी राहते. बरं का सासूबाई, सांगून ठेवते तुम्हाला, मोल मजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. एक दिवस रॉकेल वतून पेटवा सगळ्या परिवार मला, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. डॉक्टर साहेब बापाला खाली टाकतात मरायच्या वेळेला, मुलं भोवताल बसतात आणि बाप शेवटच्या घटका मोजतो तेव्हा, पोरं मरतो आता, तुमचं सर्वांचं चांगलं आहे बरं, पण मी मरताना दुःखी आहे. कारण माझी ताई सासरी खूप त्रास आहे तिला. तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही तुमच्याजवळ, पण सासरी जायच्या आधी अर्धा तास माझ्या खोलीत येऊन बसायची, आतून कडी लावायची आणि म्हणायची, बाबा आता मनातलं बोलते, सहन होत नाही मला, शेवटची भेट समजा, इकडून गेल्यावर आत्महत्या करते या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा मला कल्पना आहे तुझ्या सासऱ्याचा त्रास, सासूचा त्रास, तुझ्या पतीचा त्रास कल्पना आहे. पण एक लक्षात ठेव बेटा, दुःख जीवनात येतं ना, ते पाहुणं म्हणून येत असतं. आणि पाहुणे मुक्कामी नसतात बेटा. फक्त फरक एवढाच आहे, काही पाहुणे उशिरा जातात, काही लवकर जातात. दुःख जाणार आहे बेटा, पाहुणा आहे. पण तू काय करतेस, रात्री 12 वाजता सूर्य दिसला पाहिजे म्हणतेस. नाही, 6 तास थांबताई. सकाळी तांबडं फुटलं का 6 तासांनी सूर्योदय आहेच, फक्त 6 तास. तुझा सासरा, तुझी सासू, तुझे पती तुला त्रास देत असेल, पण भविष्य दिसतंय मला. तुझ्या पोटी आलेले 2 लेकरं गुणाचे आहे. माझे नातू, माझ्यावर विश्वास ठेव, तुला काच्याच्या भांड्यासारखे सांभाळतील म्हातारपणात. माझ्यासाठी जगली रे ताई, माझ्यासाठी. कोणीतरी जा, माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या, मग मरू द्या. हा पिता पुत्रीचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. म्हणून माहेरा आल्यावर खरा आनंद होत असतो बापाच्या भेटीमध्ये. भेटी रखमाईच्या, बापाच्या भेटीतला आनंद आहे. नाहीतर हे सगळे आता आईचं कौतुक चालू आहे, ठिकठिकाणी आहे, केलंही पाहिजे, पण बापाकडे का दुर्लक्ष करता? त्याचं कुठं प्रेम कमी आहे उंदरीकर? बापाचं प्रेम कुठं कमी आहे? आई प्रेम करते, बापही, पण आईचं समाधाला दिसतंय डॉक्टर, बापाचं लपून असतं. एवढाच फरक आहे. ते मुलगा आजारी पडला दवाखान्यात, डॉक्टर साहेबाला अनुभव आहे. यांचे पेशंट म्हणजे सोयाबीन कापणारे.
त्याचं ज्याला कोण नाही त्यानं जाधवर साहेबाकडे जायचं. ते आजारी पडला मुलगा तर माय कॉड जवळ बसते दवाखान्यात, तोंडावून हात फिरवू फिरवू, तोंडावून हात त्याला हिंमत देते. हे सगळ्या समाजाला दिसतंय रमाकांत बापू. पण त्याच वेळी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत येरझारा घालणारा बाप दिसत नाही, हे लक्षात ठेवा. वाटे लावताना सगळी रडारड चालती, मायलेकी रडतात, तेव्हा सगळ्या गावातल्या महिला रडतात आणि मग कौतुक चालतं. केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे मुलीवर, केवढी रडती. कोण नाही म्हणतंय, प्रेमच आहे. अरे पण तुम्ही घरात जा ना, त्याच वेळेला काय दिसल, त्या मुलीचा बाप भिंतीच्या कोपऱ्यात बसून असेल, तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या हातात उपरणं असेल, उपरण्यात तोंड खुपसून लेकीच्या 25 वर्षाच्या आठवणीनं बाप उपरणं भिजेपर्यंत रडत बसला असेल. आणि त्याचं प्रेम कुठं कमी आहे. फक्त आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. म्हणून आलो निजाच्या माहेरा, पण आनंद कधी झाला, माझा बाप भेटला, भेटी रखमा हिच्यावर. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे मुलीचं आणि बापाचं. म्हणून जीव ही वधू आहे. तिकडे कोण बोलतंय रे सारे, त्यांना काही देणं घेणंच नाही का कीर्तनाचं. काय असेच रिकाम टेकडे येतात, तंबाखूला चुना असे आहे काय. ठीक आहे ठीक आहे, झालं झालं म्हणा, थोडा अर्धा तास. मला वाटलं आता बंद होईल, नंतर बंद होईल. इकडे लोक ढसाढसा रडत नाही, त्याचं चाललंय व्याख्यान, काय चाललंय. ठीक आहे, एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि सर्व चाली सहित बरोबर नियोजित होईल. अजून वन्स मोर चालू आहे, मला काही वैतागला नाही महाराष्ट्र बाबा. आता 70 लागलं तरी, अजून 20 वर्ष तरी कार्यक्रम करायची इच्छा आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी थांबायचं आहे, खेळ मोडू द्यायचा नाही बरं का. कारण तुम्ही पाहिजे ना प्रेम करणारे आमच्यावर, तुम्ही पाहिजे. ठोंबरे पाटील तुम्ही नसल्यावर मग आम्ही कीर्तन कोणाला सांगा, लालासाहेब पाहिजे. सगळा मेळ आहे, बस आनंद आहे. नाही तर थोडस 1 मिनिट घेतो बाबा. 2 वर्षाचा काळ भरत आठवा कसा गेला. 2 वर्ष कसे गेले. अरे केवढे आपल्या आपल्या क्षेत्रातलेही माणसं, आमच्या इंगळे बाबासारखे, आज गरज होती समाजाला संप्रदायामध्ये. इंगळे बाबा गेले, भागवतानंदगिरी, वाणा उत्पात, रामदास महाराज कैकाडी, दूत महाराज, मोठे मोठे महात्मे, आमचा निर्गुण बाबा परळीला राहायचा. सगळे गेले. एक काळ गाजवला ज्याने विठ्ठल महाराज साबळे मृदंगाचार्य, दुर्दशा अशी. सकाळी 9ला गेला बाबा, 1 तासानीच बायको गेली आणि 2 तासांनी वहिनी गेली. त्याची 3घाला एका चितेवर 7 डेड बॉड्या एका एका चितेवर पेटवल्या. अजून काही घराला कुलप आहे. एका घराची अवस्था, 3 भाऊ, 3घाला पत्न्या 3, पण 3घात एकच मुलगा, गडगंज श्रीमंती. त्याचं लग्न झालं नुकतंच. 3घात एकच मुलगा, त्याचं लग्न झालं. एका दिवशी 3 भाऊ मेले, त्यांच्या 3 पत्न्या मेल्या आणि तो मुलगा मेला. ती 24 वर्षाची मुलगी त्या वाड्यात कुंकू पुसून एकटी आहे. अशी दुर्दशा कोरोनाने केली. जरा विचार करा. मुलगा जायचा दवाखान्यात, डॉक्टरच्या पाया पडायचा, डॉक्टर साहेब तुमचा नियम आहे ना डेड बॉडी द्यायची नाही, देऊ नका साहेब. फक्त एक प्रार्थना आहे, बाप आहे माझा, त्याची इस्टेट खातोय मी, जन्म दिलाय मला. एकच प्रार्थना आहे डॉक्टर, एकदा माझ्या जन्मदात्या बापाचं तोंड पाहू द्या साहेब, दुसरं काही नको. तरी दाखवत नव्हते. एवढा काळ आपण भोगला, 2 वर्षाचा बोधले बाबा. मग पुन्हा आपल्या भेटी परमेश्वरानं होऊ दिल्या. आता केवढी कृपा आहे पांडुरंगाची. मग यातून काय शिकायचं आपण ठोंबरे पाटील. अरे काहीच घेऊन जायचं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करायचं उंदरीकर, दुसरं काहीच घेऊन जायचं नाही. पुन्हा तुम्ही सगळे पाहिजे म्हणून मी वाढवले. बोधले बाबा, त्यांची आई माझ्या घरी, दोघी एकमेकीच्या गळ्याला बिलगल्या, फोटो काढल्या. आईला घेऊन आलते ना तुम्ही.
आईच्याही कार्यक्रमाला मी आलोच होतो. आनंद आहे. संतांचं घराणं आहे. आज पुण्यतिथीचाही दिवस आहे. बाबाचं दुपारी झालं, आमचं संध्याकाळी. बरोबर योग आला. एकदा ते बाजूला गेलो मी. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, नंतर तुमच्या नियमाप्रमाणे चाली होतील आणि नियमाप्रमाणेच सगळं येईल बरं का. भरत देश सगळं. एकदा हात वर करा. शूटिंग वाले फोटोग्राफर उठणार. हा जुना इंग्रजाच्या काळातला मी हा ना, इंग्रजाच्या काळापासून आहे हा तुमचा. हे काढणं, हात काढणं, हात दुखायच्या आधी. माझ्याकडे काय बघतो हे हात आहे. उद्या पेपरला आता लाईव्ह चालू आहे, लाईव्ह चालू आहे. सगळ्या भारत पाहतोय. हे आपलं ठिकठिकाणून फोन आले. मोठा सप्ताह आता असाच करायचा बरं का बोधले बाबा. हे सर्वांच्या साक्षीने सांगतो. भागवा भागवी नाही करायची. हे असेच गुणवान, हे असंच सगळं दरवर्षी. हे तर आहेतच आहे. आता काहीच करायची गरज नाही. सगळे संत बोधले बाबाची कृपा आहे. हा बस होईल होईल. पुढची परंपरा चालवणारे तुमचे तयार आहे वारसदार. काही कमी नाही. परमेश्वर आहे. आपले अण्णा महाराज कडक टोपीवाले. हात दुखले नाही ना. ठीक आहे. आता एका तालात एक हातवर एकच टाळी. एक चिल्लर नाही. एक 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 थांबा. एक हात वर करा. एक हा एक ढोकचं कीर्तन ठोक वाजवायची. एक असा एक हात वर. एक माऊली महाराज देवदय टंकर आणि पाठीमागे श्रीराम महाराज पांचा. सेवट तुम्हाला, 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 सेवा सेवट तुम्हाला, सेवट
बाळासाहेब महाराज देशमुख पाठीमाग सगळे अरुणिजाचा मायरा अरुणिजाचा मायरा
शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखमाईच्या वरा. अहो पाड झालंय, 20च मिनिट राहिले ना, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. भेटी हो ठीक आहे, भेटी रखमाईच्या वरा, पांडुरंगाची भेट झाली, पण त्याच्या भेटीत फायदा काय? परिहार झाला, परिहार झाला, दुःखाचा सुखाचा उंदरीकर आहे पण वाघ मारला का नाही? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. पण रखमाईच्या वराच्या भेटीत फायदा काय? तिसरं चरण, परिहार झाला अवघ्या दुःखाचा, मागीला हा फायदा. नुसता दुःखाचा परिहार नाही, पुढचे जन्म संपले. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. जन्माला येणं आणि मरण याला म्हणता सिनन. हे पाठ आहे तुम्हाला. बैसोणी खोळी शुक गरबी राहे आंधळा. पुढे सिनला यरझारी. सिनला, सिन म्हणजे ते लागलेले आहे बोर्ड कुठे कुठे. सिन घालवायचा का गुळाचा चहा. डॉक्टर श्रीमंतीची व्याख्या बदलली बरं का आता. पूर्वी ज्याच्या दारापुढे हत्तीन घोडे तो श्रीमंत त्या गावातला. आता 4 चाकी पाहिजे. 70,000ची गाडी घ्या, उटी लावून उभी करा, चॉकलेट वाटून सुरू करा, सकाळी पोरड बोलून, तरी माणसं बरी वाटतात. 4 चाकी. आता जर हत्ती घोडे बांधले तर लोक विचारतील सर्कस कधी आहे. व्याख्या बदलली. पूर्वी बापू दूध चहात नाही टाकलं तर सोयऱ्याचा 7-12 नाव नका काढू त्याचं. पेटवायची का संपत्ती बिना दुधाचा चहा. आता आवडीनं सांगतं ब्लॅक ब्लॅक. कपडे फाटले असले तर लाज वाटायची. आता नवे कपडे फाडून घालतात. व्याख्या जाऊ द्या, हे सगळे माहिती आहे तुम्हाला. उंदरीकर. पुढे सीन म्हणजे जन्माला येणं मरण. बैसोणी खोळीशुकर आहे गरिबी आंधळ्या. सिनला येर झारी. जन्माला येणं आणि मरण याला सिनन म्हणतात. मग पुढचाही सीन संपला आणि मागच्या दुःखाचा परिहार झाला. हे कशामुळे झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा. पुढे जायशील
दर्शन एक वेळा पुढे नाही सीन, म्हणजे जन्म मरणाची भानगड संपली. आणि मागील परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. कारण दुःखाला दुःख, दुःखाला सुख, सुखाला दुःख, ठेचला ठेच लागणे हे दुःखाला दुःख आहे. लग्न झाला आणि पहिला मुलगा झाला हे सुख आहे. 25 वर्षानं त्याचं लग्न होऊन त्यालाही पहिला मुलगा झाला म्हणजे सुखाला सुख आहे. मुलगा नव्हता म्हणून दुःखी आहे राजा दशरथ. 4 झाले तर सुखी झाला आणि वनवासात गेलं तर दुःखी झाला. हे सगळे पाठ आहे तुम्हाला नवीन कीर्तनकारांनी तिखट मीठ लावून सांगणे. वेळ संपले हा. म्हणून दुःखाला दुःख आहे, दुःखाला सुख आहे, सुखाला दुःख आहे, पण परमार्थात सुखालाही सुख आहे. डोळ्याची भूक नवजे माझा, डोळ्याची भूक नवजे माझा, डोळ्याची भूक नवजे माझा. आता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझा. सुखालाही सुख. बरं का बरं, पाहता श्रीमुख सुखावले सुख, ही त्याच्या मुखदर्शनातली क्षमता असल्यामुळे भाग गेला सीन गेला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. कशामुळे बेटी रखमाईच्या वरा. हे ठीक आहे, ठीक आहे. पण आता आम्ही जन्मभर त्याचं नामचिंतन केलं. आता त्याच्या इच्छेप्रमाणे नाही, महाराज म्हणतात माझ्या इच्छेप्रमाणे. तुका मने वाणी, तुका मने वाणी, शाबास. तुका मने वाणी, तुका मने वाणी, तुका इच्छेप्रमाणे. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी. ही महत्वाचे दोन्ही शब्द पहा. आता वेळ संपत आली. वाणी आणि धणी. वाणी कुठे दुकानदार, कुठे बोलणं, कुठे उणीव. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. जडदेहाला घेऊनी वाणी गेला ही ऐका वाणी. इथं डबल वाणी आला. जडदेहाला घेऊनी वाणी. तुकोबारायाकडे दुकानाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना वाणी म्हणायचे. जडदेहाला घेऊनी वाणी गेला म्हणजे दुकानदार गेला. ही ऐका वाणी म्हणजे वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे उणीव. कल्पतरी तरु तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला
कल्पतरू खाली फळे येती मागे तली. मग कल्पतरू वृक्षाच्या खाली बसला लालासाहेब, त्याला काही उणीव आहे? इथं वाणीचा अर्थ उणीव आहे, वाणीचा अर्थ बोलणं आहे, वाणीचा अर्थ दुकानदार आहे. तुका म्हणे वाणी गेली म्हणजे नामचिंतनात गेली. पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे, पिकली हे वाचा राम नामे. कर्ण दिवस आजी झाला सोनी जागा, दिवस आजी झाला सोनी जागा, आजी झाला सोनी जागा, दिवस आजी झाला पिकली हे वाचा राम नामे, दिवस आजी झाला सोनी याचा पिकली हे वाचा राम नामे. म्हणजे माझी जन्मभर वाणी नाम चिंतनात गेली. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडी नेणे आणि काय धंदा नित्य जात असे गोविंदा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणीन जागृती स्वप्नी पांडुरंग. जीवे झाला चळ नेगे अवसान ते पळ. ही वाणी नामचिंतनात गेली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. इथे जो धनी शब्द आहे हा इच्छावाचक आहे. महाराज धनीचे अर्थ तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. धनी म्हणजे मालक होतो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथं धनी मालकच घ्यायचा. पण एका अभंगात धनी आला तो इच्छा. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करसी व्रतसार. काय तुझा जीव जातो एका दिसे फरायाच्या मिसे धनी केसी. फरायाच्या मिसे धनी केसी, फरायाच्या मिसे धनी केसी. हे उगत तापत चाललं कामापुरतं. इथे जे फराळाच्या मिसे म्हणजे निमित्तानं. धनी घेसी इच्छेला येईल ते खात. आमची एकादशी म्हणजे अन्न बदलून खाणे. शिंगाड्याच्या पिठाची जिलेबी, भगरीच्या पुऱ्या, शेंगादाण्याची आमटी, बासुंदी. असं वाटतं डॉक्टर साहेब तुमच्याकडे आल्यावर की ही एकादशी कायम असा. ऐशी एकादशी करणार द्वादशी की नाणी. इथे धनी शब्द आहे. अरे निमित्त फराळाचं करतो आणि इच्छेला येईल ते खातो. फराळाच्या मिसे धनी घेसी. तसा या अभंगातला धनी इच्छावाचक घ्यायचा उंदरीकर. आता घेऊ धनी म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे नाही देवा, आता माझ्या इच्छेप्रमाणे. एक निरोबारायचा अभंग सांगतो, आलं उरकत आता. देव म्हणे भक्त हो, तुम्हाला पाठ नाही चांगलं माहिती आहे मला. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. ते म्हणते उरे सिनचे घेता याल तरी नेईल वैकुंठ लोका. ते म्हणते नका बंदी खानते रिद्धी सिद्धी देईन तुम्हा. ते म्हणते आम्हा विटाळतो. देव म्हणे करावे कैसे कैवल्य ऐसे नेघो म्हणती. हा देव भक्ताचा संवाद आहे. वैकुंठाला जा तुकाराम महाराज. वैकुंठात जर मजा असती तर तू इथं आला असता का? नावडे वैकुंठ शेषन वैष्णव सदन आवडले. आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही देवा, मग माझ्या इच्छेप्रमाणे. मग तू जिथं आम्ही तिथं. वासदे पंढरी सर्व काळ, वासदे पंढरी सर्व काळ, वासदे पंढरी सर्व काळ. वासदे पंढरी सर्व काळ. आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही चालणार. मग तू जिथं आहे मग आम्ही तिथं. वैकुंठाशी आम्हा धाडू नको हरी. आता माझ्या इच्छेप्रमाणे. वास दे पंढरी सर्व काळ, घेऊ धनी आमच्या इच्छेप्रमाणे. आलो निजाच्या माहेरा भेटे रखमाई. गरजे बाबा मजा आली. मजा आली. सगळ्यांनी आपापल्या परीनं गायक मंडळी, मृदंगाचार्य. बाबा यावर्षी बाश जुने दिवस आले. ह्या टाळ्या कशाच्या आहे? असाच दरवर्षी याच्या टाळ्या आहे बरं का. अण्णा होईल होईल. ते संत बोधले बाबा करून घेतील. माऊलीचं भजन होईल. नंतर ते निवेदक सांगतील तसं तसं पुढचं सगळे होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
मंडळ लातूर तर्फे लालासाहेब गुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या 40व्या पुण्यस्मरणानिमित्त 40 वारकऱ्यांचा सत्कार उद्या अखिल भारतीय वारकरी मंडळात लातूरच्या वतीनं करण्यात येणार आहे. उद्या ठीक आहे. बोला अण्णा. अशोक महाराज, श्रीराम महाराज इंगळे आणि द्रुपद, अजय महाराज कदम आणि गणेश महाराज कदम. तुका म्हणे बानी तुका म्हणे